हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरन् तस्य निस्सरते वाणी जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालचे दिसाक धर्मरायाक जरासंधाल विषय आणतो. कृष्ण अपसायता आणि जरासंधाक मार्च कतीर कृष्ण भीमो अर्जुन तिगजन तगल गिरिव्रज पट्टणात इकड वत्ताची. सुरवेक धर्मरायाक मस्त भय असता. कृष्णा कळून घेत की भीमार्जुना कळून घेत की या मोह कृष्ण देव म्हळेले ಈ ವಿಷಯ तांको ಗೊತ್ತನवे ಗೊತ್ತಸ ಜಲರೆ ಪ್ರಾಕೃತ ದೇಹಾಂತು ಎತ್ತರೆ तत्वळपळ आम्ही भ्रांतीक पडताची मोहा पडताची. तशी ताका मोह भावाल वैरी कृष्णाल वैरी भीमाल वैरी सकडी तशच्यावन तो कृष्णार्जुनांक तशीची भीमा कळून घेत की म्हणून भिल्ला. त्या वेळार कृष्ण ताका समाधान करता पळय दोळते हांव मारनी ताका म्हणून म्हणलेले विशयांतू तो म्हाका ताका गेलवची जायना म्हणून म्हणलेले रितीर न्हय ते. आम अठर पंत ताणे मेगेल वैर आक्रमण करतना युद्धांतू जरासंधाक मारनी तागेल सैन्य नाश करनी में हम दूर सुचे द्वारकेक हांव चमकाला जरा ते मेगेल अशक्तीन न्हय जेव्हा जरासंधाल भैयान न्हय ते राजनीती कसले म्हण म्हळ्यार व्हड सैन्य ताण घेवन येतना सान सैन्य कोण आस ताणे चंदू करून चुकोवन घेवका. सुरवेक रायान वरले मान न्हय शत्रूंक नाश करचे. तशी आनीक कसं म्हळ्यार रुद्राला आश्रयांतू तो आस. रुद्र ताका रक्षण करता. म्हाका आश्रय केल्लेलो कोण तांणी मारल्या मान न्हय तागेल मेगेल शक्ती कितली म्हणून रुद्रा पशी हांव सर्वश्रेष्ठ म्हणून जगत्याक कळचें पळय. अंतू ही तारतम्यवाद म्हळ्यार रुद्रू कितले प्रबल की कृष्ण सर्वोत्तम म्हणून जगत्या दाखोवचे खातीर हांव रुद्राल आश्रित जावन आशिल्ले जरासंधाक मेगेल आश्रित जावन आशिल्ले एकल्याल करीन मारोका. हाजी निमती मेगेल भक्त पुरे संतोष पावताची म्हूण सांगून हांव ताका मारना नशी बाकी सोडला. या भीमाल निमती तागेल मरण जेवचें म्हणून म्हाका गोतस मेगेले निर्णय पुरे वै बाय. तशें हांव तूं कसलेय संदेह पावना नशी मेगेल ओटू मेगेल धैर्यारी भीमाक अर्जुनाक पेटय. तुका मेगेल वैर विश्वास ना मे भीमाल बल कितले म्हूण गोतनावे म्हूण म्हणलेले एक सांगता अर्जुन कशी कसल नमनी श्रेष्ठ म्हूण तुका गोतनावे म्हूण म्हणटना मेगेल वैर नंबीक नावे म्हणलेले एक आक्षेप कृष्णाल तोंडान आयलो कुडले. धर्मरायो दाक्षिण्या पडलो भिल्लो म्हणाल की कृष्णा तशें सांगू नका तुगेल वैर म्हाका तितले विश्वास आसा सदा सर्वदा तुवें आमकां रक्षण करचें आमी पुरे तुगेले आश्रित जावन आसाची म्हूण सांगून पेटयला. ते मगध देशाचे चैत्यक पर्वत तज शिखर रुद्र लिंग म्हणके तांणी आराधन करतलीच की जन. आतां ते मगध देश म्हळ्यार पटना म्हणटा आतां आमी बिहारा पटना म्हणटा पळय थंय पटणांतूची ते राजग्रह व्हड मगधाचे राजधानी गिरिव्रज म्हणटात ताका. ताजे सुचे 5 बेटां निमती दुर्गम जावन आशिल्ले देखून गिरिव्रज म्हळेलें एक अनवर्थ नांवय जाल्लेलें. चैत्यक पर्वता शिखर
लिंगाचे आकारार आशिल्ले ते शिवलिंग म्हणून सगळे देशाचे जन पूज करतलीची ते त्यांनी शिखराची बेतून घाला जरासंध मत्ते वैरी देवा दवरून घेऊन पूज करता पण तशी शिखराक ते मिगल मात्यापाशी चढ म्हणून लेखिलो तशें जालें तें निचावन कसं जालें म्हळ्यार हंसडिंबीक मस्त उपद्रव करतना दुर्वासान येवन जरासंधाले सांगूस तुगेल ते दोन्ही अनुयायी हंसडिंबिकाक जागृत करी जरासंधू कांय उरलयना तेदना दुर्वासा कोप येवन तांणी सांगता की दुर्वास म्हळ्यार रुद्राले अंश न्हय तांणी सांगता की तुगेले देशांतू रुद्र रक्त मळेल न्हय तुका हंकारू रुद्र न्ही तुगेले पट्टणांतू वसना तुगेले पर्वत लिंग पूज पर्वताचे शिखराची लिंग म्हण लेकून पूज करता पळय हे व्यर्थ म्हण सांगून विफल जाता म्हण शाप दिले तशें जावन ते दस्तुकून त्या बेट्टाचे शिखर तांणी पूज करता शिवाय थंय रुद्र नाशिल्लो तशें जावन ते पडयले तहाणी मान तर जरासंधान लेखील मेगेल पुजाची काही रुद्रा पावता म्हण ना मागीर कालच्या दिसाक आमी पळयला अदबारा दुखून तांणी नगरा प्रवेश केलेले म्हण तो माशासूर म्हणटाची वृषभ रुपार आसूचो एकलो राक्षसू तागेल चर्मान तात्पर्य निर्णयांतू गळ्याचे चर्मान म्हणस भेरी तेसल्यारी तिनी भेरी होडोड्डी मारल्यार एक मैन थंय शब्द करची तसं कितले होडे सुका ती ते भेरी तागेल कंठ नाळान जावका म्हूण जाल्यार मध्वाचार्यान सांगिल प्रकार तसल्या तागेल गळ्या प्रदेश केद्दे व्हड आशिल्ले पळया तसल्या तागेल आंग केद्दे व्हड सुका आशिल्ले न्हय ते भेरी खंय जो एक दीस मारचे एक म्हयने एक पंद मारचे तांणी त्या भेरी शब्दाकची जन संतोषार आसता आशिल्लीच काही हांणी भितून घाली ती खंयची नातिले वाट नातील कडी दुखून तांणी रिगल्यांचे नगरा भितरी इते का म्हळ्यार आमगेल मालगड म्हणटा पळय शत्रुंगेल नगर महाद्वारा दुखून प्रवेश करूनच मागचे वाटेन घरा भितर रिगल्यार तूं कसो आमगेल शत्रुवे म्हणटा पळय येद्रा वाट नाव तुका म्हूण तशी ते अपशकून म्हूण कोण जरासंध मस्त शांतेनी करयता जाल्यार तांणी आतां कालचे दीस आमी पळयल्ले तांणी मागची द्वारा दुखून प्रवेश करून भितर रिकताना पुराय जनाक कोण हे 3 जन पळयच्या ब्राह्मण श्री आसची कोणच पुरो भितर येयलीची तांणी जरासंधाला आसतना आयलीची मौनव्रता रस म्हणून कृष्ण सांगता आनी तांकां एक बिडार दिल्लें थंय मध्यरात्री प्रवेश करून जरासंधू तांकां सांगता तुमी पळयतना ब्राह्मण म्हूण दिसना पळोवच्या मान ब्राह्मणाले वेश घाला जाल्यार स्नातक ब्राह्मण शी आसाची ब्रह्मचर्य व्रत सोडलेले ब्राह्मण आसता पळय तशी गंध माल पुरे घाला बिल्लू धरलेले भुजांतू चिन्नस हातांतू अंगुलीत राण घाल्लेले चिन्नस तुमी क्षत्रियशी दिसता कोण तुमी बदची म्हूण सांगून जरासंधू निमगिता हांगा कृष्ण सांगता काय तेदना आनीक जरासंधू सांगता तुमी पळयतना क्रियाशक्ती आसूचे क्रियाशक्ती क्षत्रियांक मात्र आसूचे तुमी पळयतना क्रियाशक्ती आसूची दिसताची वाकशक्ती ब्राह्मणांक आसा जाल्यार तुमी मस्त उलयनाचे पळय आनी तुमी ब्राह्मण वर्णाचे म्हूण सांगून घेतले रे ब्राह्मणाल कसले कार्य तुमी करचे म्हाका दिसना कोण तुमी कशे खातीर आयलेत म्हणून स्पश्ट सांगया फटी मारच्या नज न्हय आतां तुमी क्षत्रिय म्हूण जाल्यार क्षत्रियान फटी मारूं नज म्हणस म्हूण म्हणटना कृष्ण सांगता की राया आमी स्नातक व्रताचेची तूं तशी लेख इत्याक म्हळ्यार स्नातक व्रत ब्राह्मणांक मात्र न्हय न्हय स्नातक व्रत क्षत्रिय वैश्य 3 जन वेदांग अध्ययन करता देखून स्नातक व्रत 3 जनांनी करीत जाल्यार ते वर्णाच्यान स्नातक व्रत आचरण करतना ब्राह्मणा एक नियम क्षत्रिया एक नियम वैश्या एक नियम म्हणस ताजे फलय ते वर्णाचे धर्माक अनुसार जावन वस क्षत्रियाक हे व्रतानुष्ठान करतना क्षत्रिय भारी श्रीमंत जाता फूल कोण धारण करता तांकां यशस्सू मेळटा म्हणून यस त्या कारणानच आमी फूल घालला
तू सांगल्यावरी क्षत्रिय क्रियाशक्ती दाखयताची म्हणलेले बाहुबलानं तांगेले शौर्य दाखोवचे उतरान नाही ब्राह्मण उतरानं तांगेले ते पांडित ती दाखयताची तशें जावन पळय क्षत्रिय बल तुका पळोवका म्हण आशस जाल्यार सांग आजी त्या मागीर दाखोवन सोडताचे आमी आनी तू कसं म्हणलें द्वारेण रिपोर गेहम द्वारेण सुहृदो गरहान म्हणलें रिपो हो गेहम शत्रुल गर मात्र अद्वार म्हळ्यार खंयचे की कुत्सित मार्गान प्रवेश करचें म्हणली न्हय वैरी केन्नाय तुका गोतस शत्रुल ग्रह प्रवेश करचे खंयचे की एक कडीचे कोटे बेतून निरीक्षे शिवाय महाद्वारा दुखून कोणें प्रवेश करता थंय मस्त राखवले असतात न्हय तशी मित्राल घर महाद्वारा दुखून प्रवेश कोरका शत्रुल घर अद्वारा दुखून प्रवेश कोरका म्हळ्यार एक धर्मसम्मत जावन आसोवची विशय आनी तुगेले सत्कार स्विकार करनी म्हूण तूं म्हणलें त्या मागीर सांगता ई ताका म्हूण म्हळ्यार पळय आमी एक कार्य सादसूचे खातीर हांगा येयल्यांची आनी कसं म्हूण म्हळ्यार आमगेले एक नियम आसा आमी शत्रू निमती कसो सत्कार स्विकार करना म्हूण सांगून लेखून घेतला आमगेलो सनातन व्रत हे शत्रूल निमती कसलेची स्विकार करूं ना सत्कार तशें तुगेले सत्कार आमी तिरस्कार केलेले म्हणटरस कडे तो सांगता की जरासंधू जाल्यार हांव मस्त फुडलो विशय म्हगेले ज्ञापक केला रे सणपणेर दुखून ज्ञापक केला रे तुमगेल्या म्हणणी कोणाले अनगत्य हगेतना हांव करी न्ही म्हणटना तुमी म्हाका खंयचे रितीर हगे तुमी म्हाका तूं म्हगेल वैरी म्हणटा हांव काय तुमकां कसले कळंक करनी तुमगेले विशय कसले पाप करनी हांव वैरी कशें जालें तुमकां तुमी अशें आरोप केल्यार न्हू म्हाका मन मस्त दुखतर असो ई ताका म्हूण म्हळ्यार क्षत्रिय आतां तुमी ब्राह्मण म्हूण लेखून घेतल्यार क्षत्रिय केन्नाय ब्राह्मणांक द्रोह करूनच कितलो तिरत महारथ जावो कितलेय शास्त्र विशारद जावो ब्राह्मणांक केन्नाय तो हिंस करना तो पाप मेळटा म्हणूनच ताका श्रेयस जायना म्हणूनच ते म्हाका गोतस हांवें दोळते ब्राह्मणांक मस्त गौरव दिलेलो तुमकांय गौरव दिवन आपयला हांव तुमगेलो वैरी कशी जाल्लो म्हूण सगळी तो निमगे तेन्ना कृष्ण सांगता की पळय क्षत्रिय वंशाक तूं आमकां कसले कळंक करनी हागे तन्ना जाल्यार क्षत्रिय वंशाकची श्रेश्ठ जावन आशिल्ली रायो भूमंडलांतच ताणें तागेल्या वंशाच्या गौरवा खातीर एक आशेरी हांगा पेटयला तागेल्या आज्ञे निमती आमी हांगा येयल्यांची पळय तूं म्हणली न्हय तूं कसलेय पाप करना तुगेल्या आश्रितांक केन्नाय तोंदरे करना म्हूण सांगून म्हणली न्हय जाल्यार तूं एक चुकी केला तूं कुडगास वे सगळे प्रपंचात सेंबरगटल्यान राज महाराजांक गेलवून तांकां बंधना घालून तांडून हाडून कारागृह घाल्ला बे तूं रायांक गेलवला आश्रित जावन करून घेतला जाल्यार तांणी तुगेलो आश्रय आसून तांणी तांगेलें राज्य आसून तुका गप्प काणीक दिल्यार ते क्षत्रिय धर्म आशिल्ले तूं तांकां सेरेमनी घाल्लेले कसल्याक बंदी करून दवरला न्हय ते पाप कार्य न्ही मे तूं निरपराधी म्हूण कशी सांगलें तुगेले वर्णाश्रम धर्म चुकनी म्हूण कशी सांगलें तूं एक आसुरान केलेलें म्हणके एक राक्षसालें वर्तन करून दाखयना मे ते आन्यक कसं म्हूण म्हळ्यार ते बंदी करून अशी दवरलेले न्ही न्हय ताका तुगेलो उद्देश आसना मे कसले एक रुद्राक आहुती दिवचे खातीर एक नरमेध यज्ञ करका म्हणलेले एक संकल्प तुगेले आसना मे नर बली करचे तांकां यागपशू करचे म्हळ्यार हाजे पयशे व्हड क्रूर कर्म कसले आसवे आतां आमी पळोवन पळयनातल्या वरी केल्ले म्हण जाल्यार तुगेले क्रूर कर्मान तूं आमी एक भागीदारशी जाता आमकां तें कुशना ताजे खातीर आमी धर्मज्ञाची धर्मरक्षणेचें आमगेलें श्रेश्ठ काम तितलें सामर्थ्य काम कसं तूं करचें अधर्म कार्य प्रतिबंधन करनी म्हण जाल्यार आमी अधर्मी जातात ताजे खातीर तुकाच आतां कळ्ळी न्हय तुगेले कामान कितले की अधर्मस म्हणून आनी कसं म्हूण म्हळ्यार खंयचेय देवाक नरबली दिवचे येदोळते कोणें आयकनीचे तूं तो महादेव रुद्र नरबली केन्नाय इश्ट पावना ताका कसं नरबली दिवची तुवें आनी तांणी कांय कसले पशू न्हय तुगेले वर्णाचे तुगेले वंशाचे राय आसत तांतू कसले कुत्सित बुद्धी पापिश्ट बुद्धी तुका येयल्यार ताजेर तूं हांव कसले वायट करनी म्हाका उडक आशिल्लें म्हणटा कसले वायट करनी म्हूण कसो समर्थन करूंक येता
तशें तूं एक उडक आसता बरी क्षत्रीय जावं ब्राह्मण जावं वैश्य जावं शूद्र जावं खंयचे वर्णाचे जावं नाका खंयचे मनीस जावं तांणी कसलं काम केलां ताका समजावन फल पावतात तांणी तशी आतां आमगेले बंधू बांधवांगेले पळय रक्षणे खातीर आमी आयल्याचे हांगा अधर्म नाश करचे खातीर धर्म रक्षण करचे खातीर आमगेले बंधू बांधवांगेले रक्षण करचे खातीर कितलेकी बंधूंक अशी बंधनां घाल्लेले तुगेले चुकीक तुकेक ताका शिक्षा दिवका म्हूण म्हणलेले खातीरची आमी हांगा येयल्यांची कळ्ळें प्रपंचान तुका समान कोणूय ना म्हूण तूं लेखच्या पुरो जाल्यार हें तुगेलें एक मनक्लेश कशें आसा म्हूण म्हळ्यार आमकां कळटा तुगेलें मन कितलें एक अतृप्त अधर्मी तेवूय आमकां कळटा तशें न्हू तुका स्वर्ग प्राप्ती मेळका जाल्यार अशें नरबली करचें नाका आशिल्लें वेदाध्ययन तपश्चर्या ह्या परी स्वर्ग प्राप्ती साधन कळ्ळें तूं तें करूनच स्वर्ग प्राप्ती करून घेवत आशिल्लें नाका तूं तुगेल्या पयशे बलिश्ट आशिल्लें सोदून युध्द करीत आशिल्ली युध्दान तूं मेल्लो म्हण जाल्यार तुका स्वर्ग प्राप्ती जाता ह्या पळय सोण जरासंदा तूं कशें की एक स्वर्ग उत्तम लोक प्राप्ती खातीर अशी नरबली दिता म्हण जाल्यार तूं चुकी केलेली वरीची न्हय तशें तुगेलें युध्द करूं आयल्यांचे आमी तुका प्रती विशयान तूं सल्वाच्या खातीर आमी आयल्याची पळय आतां आमकां नादरण करचें नाका तुवें तुगेले अहंकारा निमती जावन तुगेले अंत्य जाता कळ्ळें तें कसले नाका म्हण जाल्यार तूं त्या रायांक बरी बंधनां दुखून विमोचन करी तें मागीर जाता आनी आमी ब्राह्मण न्ही म्हूण म्हळ्यार तुगेलें आलोचना समजी हांव ऋषिकेशू कळ्ळें म्हाका शौरी म्हणून आपयताची हे दोग जन मनशालान तूं महापराक्रमी जावन आशिल्ले भीम आनी अर्जून म्हूण तूं आयकलां पांडूल चेडूवांनी हांव हांकां मावळणिल्ले मेगेल मावळणी चेडूं अन्य कुडक आसता बरी तूं 18 पंथा कोणाल वट युध्द केलें पळय कृष्ण म्हणून कुडक आसा तुका तोच हांव आतां युध्द करे आमगेलो वटू तूं एक वेळ त्या रायांक बिडगड केल्या वांतलो नानतलो रे आमगेले वटू युध्द कर न्हू सीदा तुका यमलोकाक पेटयताची म्हूण म्हणटा वो सांगता ऋषिकेशा खंयचे रायाकय हांव पराभव करना अशी बंधनां दवरलेली न्हय हांव म्हगेले सेरेमनी दवरलेली प्रती रायूय पराक्रमीची जाल्यार युध्दान तुमगेले निमती पराभव पाविल्लो न्हू तो हांव काय तांडून मोसान हाण तांकां बंधनां दवरलें न्हय हांव तांगेले वटू युध्द करून तांकां सोलवानू बंधनां हाण दवरलां आनी तूं म्हणलें पराभव केलेले रायांक पुरे बंधनां कसले घाल्ला म्हूण क्षत्रीय धर्मा विरुद्ध न्हय ते खंयचे रायानी ताणें पराभव केलेल्याक ताणें दासशी सेवकशी पळयत म्हूण आसा न्हय आजी तितले रायांक वट कर न्हू पशुपतीक बल दिवका म्हूण सांगून हांव निश्चय करून जाला केवल तूं म्हाका मारूं आयलो म्हळे खातीर मेगेल प्राणा वयर म्हाका भंय जाल्लें म्हूण भिवन हांव तांकां सोडता म्हूण लेखला कृष्णा क्षत्रियालान तूं अधम क्षत्रिय त्या करूं पुरो जाल्यार हांव तशें न्हय हांव महाक्षत्रिय हांव मेगेल प्राणा खातीर केन्नाय भिना कोणाले जाल्यार युध्द करूं हांव तयार आसा तुमी 3 जणय मेगेल वयर युध्दा येवची जेव कोणूय एकलो येवो हांव तयार आसा म्हूण म्हणटा आनी जरासंध युध्दा सन्नद्ध जावन तागेलो पूत सहदेव ताका राज्याभिशेक करका म्हूण सांगून मंत्रीक आज्ञा दिल्या कडेरी हंसडिंबीक म्हूण नांव पाविलें तांणी तागेले सेनाधिपती सुरवेक युध्द करचे फुडें तांगेलें स्मरण केलें काय कडेरी हांगा जरासंधू आईल जनाल वटू युध्द करका म्हणून लेखून जाला न्हय तेदना ताणें निर्धार केले नंतर कृष्ण जरासंधाले सांगता की जरासंधा तूं आमगेले 3 जनाल वटू युध्द करता की कोणाले एकल्याले वटू युध्द करता ते निर्णय करी जरासंधू कृष्णान आमगेले 3 जनाले आनी तूं कोणाल वटू युध्द करता तूं की 3 जनाल वटू युध्द करता म्हूण म्हणटना जरासंधू सांगता की तागेले मना दिसता की हांव सिमूसी एक वेळ सिमा वटू नेहमी हस्ती वटू मात्र युध्द करता अशी कोल्लो गिल्लो असले क्षुल्लक प्राणी वटू युध्द करतवे ना न्हय हें कृष्णाक न्ही
अर्जुन आपळिल्ले रे तांणी मिगेल ಒಟ್ಟು युद्ध कोरच्याक कसले सम नाही म्हूण ताका दिसतरस जरासंदाला अहंकाराक कृष्णार्जुन कितले साहसी जावो मिगेले ಒಟ್ಟು युद्ध कोरच्याक समान नाही तांणी म्हूण दिसतना भीमो हागेल ಒಟ್ಟು पुणी हांव युद्ध कोरीत साधारण पुणी जाबेत म्हूण लेखके ताका गोतना भीमाल पराक्रम कितलस जावो अर्जुन आनी कृष्ण तागेल तशीच श्रेष्ठ म्हूण म्हळेल ताका कळनी ताण खाली तांगेल देहा प्रमाण आनीक दुसरेक बळितान तशी लेखून भीम मिगेल ಒಟ್ಟು युद्ध कोरूक सम्मा म्हूण सांगून सांगता भीमाल ಒಟ್ಟು द्वंद्व युद्ध करता रायो मल्ल युद्धाक सिद्ध जाला या कळवे एक पुरोहित येवन ताका कसल सकड कोरका त्या पुरे म्हळ्यार तांकां औषधी त्या वेदन जत्न शरिराक पेट खातना त्या पुरे क्षण भितर निवारण करचें तसले वनस्पती सकडी माट्टून औषधी करून ताका पिवयत कई कितले मंगळ द्रव्य हाण जरासंध अर्पण करता ब्राह्मण पुरय येताची रायाले आमगेल रायान पराजित जावचेनात विजयी जावका मळल कदर तांणी कितले सकडे होम हवन करून ताका आशीर्वाद करताची वाकस करता तागेले किरीट कांडवरला तेन्ना राया पळय दिगदिग गेस त्या गट्टे बांदून घेतली की आनी भीमसेना ಒಟ್ಟು द्वंद्व युद्धाक सिद्ध जावन सांगता की भीमा तुगेल ಒಟ್ಟು द्वंद्व युद्धाक इच केलेलं कसं लेಕ್ಕ म्हूण म्हळ्यार एक वेळ मिगेल समान जालेल ಒಟ್ಟು जनाल ಒಟ್ಟು युद्ध कोरका कित्याक म्हूण म्हळ्यार तांगेल ಒಟ್ಟು युद्ध कोरनु सोलवल्यार अड्डिना जाल्यार असमान जालेल जनाल ಒಟ್ಟು युद्ध करल्यार तांगेल ಒಟ್ಟು सोलवल्यार जेवो हांव तांकां गेलवल्यार तांगेल ಒಟ್ಟು सोलवल्यार म्हाका अपमान मात्र न्ही हांव गेलवल्यार जन कसं म्हणटा ते दोनी तितल्या कटपिटी आंगाच्यांक आपोवन मल्ल युद्ध करल्या वो गेलवना अशी इत्ते म्हूण आतां तुगेल ಒಟ್ಟು हांव गेलवल्यार श्रेश्ठची हांव सोलवल्यार श्रेश्ठची यो आमेगेल ಒಟ್ಟು मल्ल युद्धाक म्हणून भीमाक आपयता हांगा भीमाक कृष्णान स्वस्ती वाचनांनी केला तो कसं करता जरासंधान यो म्हूण सांगली कुडले जरासंधाक रबयत कई एकले मारून घेवन हांणी द्वंद्व युद्ध करताची तांकां आयुध ना मल्ल युद्धाचे कितले पट्टस ते पुराय पट्टू उपयोग करून हांणी मारून घेतरसची नाना रितीरी तांगेल युद्ध जाता पळितन दूर दुखून पळिल्ले जनांक दोनी हस्त्यो राबून युद्ध करतावे म्हूण सांगून दिसतरस कई एकल्याकाण एकले दूर उड्डोचे नेला मारचे उबारनु कस कडी रितीर तांणी युद्ध करतरसची तशी आमकां गोतना नातील कितले की मल्ल युद्धाचे पट्टू सकडसाची पृष्ठबंध संपूर्ण मूर्छना पूर्ण कुंभ कस सकड कशी तरकारी मोडता पळय दोन हातान धरून तशा एकल्याला आंग एकले उबारून धरून एकले उबारून धरताच की आंग मोडूक प्रयत्न करताची तशी भयंकर जावन आसूचे मल्ल युद्ध जातरस रायाक न्ही रमणे आयिल्ले 3 जन कोणके अपरिचित तांकां तांतूल एकल्याक युद्ध जातरस म्हणून कन्ना दुखून कन्ना वचून खंय दुखून मगध देशाचे जन येवन युद्ध पळोवचे राबला संख्यात जन दोग जनय काळग करतना उत्साह कुंदवनीच कई भारी एक श्रेष्ठ धैर्यारी छलारी उत्साहारी मल्ल युद्ध करतरसची भारी सूक्ष्म जावन एकले पळोवन घेवन मल्ल युद्ध करतरसची पळय कार्तिक शुक्ल प्रथमा म्हळ्यार कार्तिक पाडव्याक शुक्ल शुद्ध पक्ष पाडव्याक आरंभ जाल्ला युद्ध एक क्षण काल तांणी राबनीच कई कार्तिक शुक्ल त्रयोदशी म्हळ्यार 13 दिसा पर्यंत युद्ध जाल्ला दोग जनाकय अन्न आहार न्हीद कसले ना तशी चतुर्दशी आयल्या चतुर्दशी रात्री जरासंधा ಸ್ವಲ್ಪ आयास जाल्ले तो चिके आयास जाल्ले म्हणून युद्धा दुखून मागशी स्वरूप पळील खंय ताण जाल्यार कृष्णाक त्या वेळा जरासंधा विश्रांती खातीर सोडची इच्छा ना भीमा लेगी हळू सुच्य जावन सांगता कसं म्हळ्यार हे भीमा शत्रू मस्त आयास जावन आसतना ताका हिंस करूं नज इत्याक म्हूण म्हणल्यार ताका प्रहार केल्यार मरण जावच्या पुरो तशें जावन तूं ताका मस्त हिंस करूं नाका ताण मरची नाका येद्दोळतय
कसल प्रहार केला तो तशी प्रहार करे. कृष्णान सांगचे म्हळ्यार जरासंध आनीक संहार करू का म्हूण भीमसेनाक सांगचे ताणें तें गुंडानो. ताजे खातीर हो तागेली पूर्ती शक्ती केंद्रीकृत केल्या म्हळ्यार ताकाय जायना मेन ताकाय जाल्ला जाल्यार जरासंधाल इतली जायना. तेदना भीमसेनो कृष्णाले सांगता की इतलो वोंवटेला ह्यो मूर्ख जाल्यार आनीक युद्ध करचे खातीर म्हगेलो एद्र राबला पळय हाका सोडचे पळय न्ही म्हूण. तेन्ना कृष्णूय सांगता की यते दैवम परम सत्वम यच्चे ते मातरीश्वनः बलम भीम जरासंधी दर्शयासु तदद्यनः. तूं जरासंधा मारका म्हणून लेखला न्हय. तूं तुगेलें उत्कृश्ट बल वायुदेवान तुका अनुग्रह केलेलें बल पुराय ओट्ट करी जरासंधाल वयर ते बल प्रयोग करी. तूं कितलो बलिश्ट म्हूण ताका दाखय. भीमसेनाक कृष्णान आशिर्वाद केलेलेची तागेलें बल 2 वांटो गेलो की जरासंधाक धरली की 100 पंत गरगरी गुंडानो तागेले जांगे तागेले दिंबे वयर तागेले फाटी धाडोवन सोडले की आनी तागेले 2 पांय धरून सिळून सोडले की. तेदन एक भीमान व्हडावन बोब मारलेलो आसा पळय ते आनी जरासंधान दुख्खीन बोब मारलेले. पुरे जन त्या बोब आयकून भिल्ल्यांची कितली की गर्भिणी आशिल्ली की गर्भपात जाल्ला की तांकां भूकंप जातरस्वे हिमालय पर्वत पडतरस्वे ताजे शब्दवे म्हूण म्हणलेले म्हण की मगध राज्याचे जना दिसले. तशी अरमने द्वारा लागीं त्या जरासंधाक देह उड्डयला तांणी भायर येयल्यांची भीम अर्जुन कृष्ण सकडी. हांगा आमी जरासंधाले आनी भीमाल युद्ध आमी पळयताची. तें युद्ध भारी सांगला न्हय 13 दीस पर्यंत जाल्ला म्हूण सांगून. महाभारतांतू भीम जरासंधान गदा युद्ध केलेले विशय येना. भागवतांतू हे विशय येता. तांणी गदा युद्ध करताची 2 गद पुड्डी जाल्ली नंतर तांणी मुष्टी युद्ध करताची. त्या मुष्टी युद्धा वेळार तशी सगळे भूकंपन जातवे म्हूण म्हळेले बरें दिसता. अशी 14 पर्यंत तांणी युद्ध करताची म्हूण ब्रह्मान ताका वर दिल्लेले म्हूण म्हळ्यार तागेले एक जरासंधाल वध अशी जाता म्हूण सांगून. म्हळ्यार तितल्या 15 दीस ब्रह्मान ताका जरासंधाक दिल्लेले वराक मान्यता दिवन तशी युद्ध जालेलें न्हय म्हूण सांगून मध्वाचार्य सांगताची. म्हळ्यार सुरवेक पौरुश सांगिल्लें की जरासंधान तुमी दोग जाणां लोट म्हाका युद्ध करची इच्छा ना. ह्यो बलिश्टशी दिसता भीम जाल्यार सान प्रयचो म्हगेल्या एद्रा चेडूं तो. एक क्षणिकी अर्ध क्षणिकी यो पूण इमेगेला युद्ध करच्या समर्थ आसा. तुमी तितलें युद्ध कर तुमच्यान जायना म्हूण म्हणलेले खातीर भीम निरंतर 15 दीस पर्यंत सकाळ रात्री अन्न आहार उदक कसली घेना नशी न्हीदय करना नशी युद्ध केलेलें की युद्ध कौशल्य मान दाखयलेलें कडेरी मागिरी ब्रह्माल वर ताकाच न्हय तें मान्य करचे खातीर मारचें म्हूण तें ब्रह्माल वर कसलें म्हूण म्हळ्यार ना आत्मनावतां मुख्य इयेश मधुसूदन ब्राह्मणाज्ञा पुरस्कृती हंतुम हलधरानुज म्हूण म्हळ्यार ताका वर दिल्लेलें ब्रह्म पदवीचे अर्हतेसूचे एकल्याल निमचे तागेलें मरण जाता म्हूण. ताजे खातीर ताणें आनी ब्रह्माल वरा मान्यते दिवका ब्रह्म पदवीक अर्हतेसूचे म्हळ्यार मुख्य प्राणाकत न्हू मुख्य प्राणाल अवतारो अंशो भीम न्हय. तशी ब्रह्माल अपेक्षा कसलें म्हळ्यार वायूनाची भीमरुपान जरासंधा मारका म्हणून. आतां ते बद्द करचे खातीर भीमसेन ताका मारता म्हूण लेखता. भागवतांतू सांगताची कसं म्हूण म्हळ्यार तांणी 27 दीस युद्ध केला रात्री न्हय 27 सकाळी म्हळ्यार दिसा वेळार मान तांगेलें युद्ध आशिल्लें म्हूण. जाल्यार तात्पर्य निर्णयांतू मध्वाचार्यान महाभारता सांगिल्लें बरी कार्तिक शुक्ल पक्ष पाडव्या दुखून 13 पर्यंत 14 ते दीस तें युद्ध अंत्य जाल्ला म्हूण. 14 रात्री जरासंधा वोंवटेले भीम बलिश्ट जालो. अमावास्ये दिसांतू
ताणे जरासंदा मारला म्हणून म्हणटा ओट 15 दिसा युद्ध जालें पळय बाय कळ्ळें. तशी जरासंदाल फाटी वयरी ताणें तागेले दिंबीक मारून तागेले कुरुटू सर्वे मोडलो कई आनी जन्म आयली कशी तशी ते शरीर दोन्ही भागकार कोरून सोडली की ताणें. महाभारतांतूय भागवतांतूय जरासंदाल मर्मस्थाना विशयी हे गुट्टू गोतना आशिल्लें म्हूण म्हणलेलें बरी दिला. कडेरी कृष्ण जरासंदा कशी मारचे हांवें म्हणून कृष्णा लागीं भीम निमगे काय भीम कृष्ण तेन्ना एक तण काण दोनी सीळ कोण दाखयता. ते जरासंदाक पाययान दवरून सिगूळ करून सोडता. अपास ते 2 सीळ ओट्टू जाता. जरासंद अपास युद्धार राबता. अशी जातना कृष्ण कसं करता एक तण काणो सीड कोण त्या सीळ दोन्ही भागा दोन्ही उलट करून उडोवच्या सांगता पळय तशी केल्लें म्हूण सांगून विशय येता खंयच्यान भागवतांतो एक प्रक्षिप्त विशय यो. हे अशी रितीरी तागेलें शरीर मोडलें व्हड ब्रह्मांड भितर तितले व्हड स्फोट जाल्ले सकडी येता हे विशय. भीमो ते ताका शत्रू मारलेले विशय कृष्णाक अर्पण करतकय. कृष्ण ताका पटोवन धरतकय बारी संतोषारी. अर्जुनूय बारी संतोषारी भीमाक नमन करतकय. तशी भीमाले सेवेन जल्ले हे संतोष जरासंद वधेचे संतोष कृष्णाक राजसूयक जातानाय जायनी म्हणून पंडिताचार्य सांगताचे नारायणाचार्य सांगताचे. तशी हांगा कृष्णाल आश्रय केल्लो आश्रय आशिल्लो भीम शिबाल आश्रय जरासंद तो अवध्य म्हणून म्हणलेले शिबाल वर भंग करतना ब्रह्मादी देवतेंक भारी संतोष जाले. दैत्यांक भारी दुःख जालें. जरासंदाल पोतू सहदेव ताका मुखारी पट्टाभिषेक जाता. हे विशयी आमी फायच्या दिसाक पळया. आज सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतिः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.